टाकाऊपासून टिकाऊ बनवलं गेलेलं हे लाईट ब्रूडर. पण आर्थिक भांडवल कमी आहे. 500, 1000, 1200, 1500 पक्ष्यांपासून फार्मिंगची सुरुवात करतात. अशा फार्मरांसाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओवर होणार आहे. बॉक्स आहेत, अनलोडिंग झालेले बॉक्स आहे. आता हे काय होणार आहे? रद्दीतच जाणार आहे, कचऱ्यात जाणार आहे. ठीक आहे, त्यापासून पैसे मिळणार आहे. बट बऱ्याच ठिकाणी ब्रूडिंग करत असताना अडचणी येतात. भांडवल कमी आहे. सकाळची वेळ आहे. ब्रूडिंग लाईट आता बंद आहे का आता ओव्हर टेम्परेचर ऑलरेडी फार्मर मित्र तिकडे पडदे आतील पडदा जो आहे ते खोलत आहेत. कमी खर्चामध्ये जे काही नवीन कुक्कुटपालक मित्र जे आहे कुक्कुटपालन सुरुवात करत आहेत किंवा ऑलरेडी कुक्कुटपालन करत आहेत, तर ब्रूडिंग व्यवस्थापन करताना बरेचशा अडचणी येतात. गॅस खूप महागडा आहे. लाकूड जाळलं का त्यापासून धूर होतो. लाईटची बऱ्याच ठिकाणी आज उपलब्धता आहे. पण लाईट ब्रूडर घेण्यासाठी बऱ्याच लोकांकडे आर्थिक भांडवल नसतात. पण कमी खर्चामध्ये कसं आपल्याला लाईट ब्रूडिंगची व्यवस्थापन आपल्या पिल्लांना टेम्परेचर देण्यासाठी करता येईल, त्यासाठी आपले जे काही फार्मर मित्र आहेत त्यांनी लावलेले जुगाड. तर या संदर्भातला व्हिडिओ आहे, तुम्ही पूर्ण बघा. नक्कीच तुम्हाला हा व्हिडिओ आवडेल आणि आपल्या फार्मर मित्रांना शेअर करायला विसरू नका. तर जे काही चिक्स अनलोड झाल्यानंतर जो काही चिक्स बॉक्स असतो त्या बॉक्सलाच ते मी कन्वर्ट केलं आहे लाईट ब्रूडरमध्ये. कसं ते बघू शकता व्हिडिओमध्ये. अशा पद्धतीने 200 वॅटचे 4 बल्ब याच्यामध्ये लावलेले. 200 × 4 म्हणजे 800 वॅट टोटल. तर एका राऊंडमध्ये साधारणतः 350 ते 400 पक्षी त्यांनी केलेले होते. आज 6वा दिवस आहे. खूप छान ग्रोथ आहे. टेम्परेचर हे प्रॉपर मेंटेन झालेलं होतं. तर आशा करतो की तुम्हालाही या व्हिडिओचा फायदा होईल. आणि ज्या कुणाकडे भांडवल कमी आहे तर अशा पद्धतीने आपल्या फार्मवर जेव्हा चिक्स येतात ते एम्प्टी बॉक्स आहे, ते एम्प्टी बॉक्सलाच तुम्ही कन्वर्ट करा लाईट ब्रूडरमध्ये. थोडंसं नाजूक आहे, पण आपलं काम बघताय ना तर काम बघून घ्या. कमी खर्चामध्ये म्हणजे टाकाऊपासून टिकाऊ. ज्यांच्याकडे आहे, उपलब्धता आहे, ज्यांच्याकडे भांडवल आहे ते लोक बनवू शकतात. ऑलरेडी आहे. काही लोकांकडे ग्रॅस ब्रूडर आहे. काही लोक आपले करतात, कोळसे लावतात, भट्ट्या लावतात. पण त्यापासून पण ड्रॉबॅक होतात. पण लाईट व्यवस्था जर तुमच्याकडे असेल तर ह्या बॉक्सचा वापर करून तुम्ही लाईट ब्रूडिंगसाठी बनवू शकता. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. या संदर्भातला एक पूर्ण व्हिडिओ मी दाखवतो फ्रंट कॅमेऱ्यामध्ये. थंडी चालू झालेली आहे. थंडी जास्त प्रमाणात पडते आहे कारण 2025 या वर्षभरामध्ये मे महिन्यापासून पावसाची सुरुवात झाली आणि खूप ठिकाणी बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झालेला आहे. हे सर्वांना माहीत आहे. आणि तेवढ्याच प्रमाणामध्ये थंडीचं प्रमाणसुद्धा वाढलेलं आहे. आणि कुक्कुटपालन व्यवसाय करत असताना सुरुवातीचे काही ब्रूडिंग व्यवस्थापनाचे दिवस असतात त्यामध्ये खूप काळजी घ्यावी लागते. नाहीतर पिलांची मृत्यूचं प्रमाण होतं. पिलांमध्ये वजन प्रॉपर मिळत नाही. बऱ्याच गोष्टी, बऱ्याच आजाराला पक्षी बळी पडतो. इम्युनिटी त्याची डाऊन होत असते. तर ब्रूडिंग काळामध्ये जे काही लाईट ब्रूडिंग असेल, कोल ब्रूडिंग असेल, हे साधनं आहे त्याच्या माध्यमातून आपण ब्रूडिंग करत असतो. इथे बघू शकतात की लाकूड जाळलेलं आहे म्हणजे कोळसा, आपण मला म्हणतो कोल ब्रूडिंग. बऱ्याच ठिकाणी भट्ट्या लावल्या जातात, लाकूड जाळलं जातं. काही ठिकाणी लाईटचा, विजेचा वापर करून अशा पद्धतीने लाईट ब्रूडर, गॅस ब्रूडर वापर केला होता. पण बरेच असे फार्मर मित्र आहे की ज्यांच्याकडे लाईटची व्यवस्था आहे पण आर्थिक भांडवल कमी आहे. 500, 1000, 1200, 1500 पक्ष्यांपासून फार्मिंगची सुरुवात करतात. अशा फार्मरांसाठी एक महत्त्वपूर्ण व्हिडिओवर होणार आहे. कमी खर्चात टाकाऊपासून टिकाऊ बनवलं गेलेलं हे लाईट ब्रूडर. व्हिडिओमध्ये तुम्हाला समोर दिसत आहे की हा जो चिक्स बॉक्स आहे, ज्यावेळेस आपल्या फार्मवर चिक्स येतात अशा पद्धतीने पुष्ट्याचा बॉक्स आहे. तर या बॉक्समध्ये 80 ते 100 पिलं येत असतात. तर फार्मर मित्रांनी लावलेलं आहे जुगाड. याच बॉक्सला लाईट ब्रूडर म्हणून यांनी कन्वर्ट केलेलं आहे. बघू शकतात व्हिडिओमध्ये 4 बल्ब 200 वॅटचे लावले. 4 × 200 म्हणजे 800 वॅट इथून प्रकाश आणि लाईट पक्ष्यांना मिळणार आहे. आता पक्षी साधारण 6 दिवसाचा आहे. ज्या दिवशी राऊंड ब्रूडिंग केली होती त्या राऊंड ब्रूडिंगमध्ये याच्यामध्ये 350 ते 400 पक्षी आरामशीर प्रॉपर ब्रूडिंग मेंटेन झाली, टेम्परेचरही मेंटेन झालं. तर आपल्यापैकी कोणालाही अशा पद्धतीने जर लाईट ब्रूडर बनवायचं असेल तर नक्कीच ह्या व्हिडिओचा तुम्हाला फायदा होईल. कमी खर्चामध्ये आणि एकदम फायद्यात, टाकाऊपासून टिकाऊ. आता हे समोर बॉक्स आहेत, अनलोडिंग झालेले बॉक्स आहे. आता हे काय होणार आहे? रद्दीतच जाणार आहे, कचऱ्यात जाणार आहे. ठीक आहे, त्यापासून पैसे मिळणार आहे. बट बऱ्याच ठिकाणी ब्रूडिंग करत असताना अडचणी येतात. भांडवल कमी आहे. तर अशा ठिकाणी अशा पद्धतीचा जुगाड करून आपण लाईट ब्रूडिंग करू शकतो. सकाळची वेळ आहे. ब्रूडिंग लाईट आता बंद आहे
का तर ओव्हर टेम्परेचर ऑलरेडी फार्मर मित्र तिकडे पडदे आतील पडदा जो आहे ते खोलत आहेत आणि इथे एक पार्टिशन पडदा बरेच लोक म्हणजे वापरतच नाही, वापरायला पाहिजे, लावायला पाहिजे जेणेकरून, कारण वरती बघितलं तर सिलिंग नाही केलेली, सिलिंग नाही आहे, जो काही कंपार्टमेंटचा आहे त्याला पार्टिशन बनवलं आहे जेणेकरून पलीकडच्या पोकळीमधली जे काही हवा आहे ती हवा पण आपल्या पक्ष्यांना डिस्टर्ब करणार नाही, तिथलं टेम्परेचर कमी व्हायला मदत करणार नाही, टेम्परेचर मेंटेन राहील. जुगाड करून कमी खर्चामध्ये कसं कुक्कुटपालन करता येईल त्याकडे लक्ष द्या. पाण्याची भांडी, खाद्याची भांडी, तुमची लाईट व्यवस्थापन, तर अशा पद्धतीने सगळ्या गोष्टी प्रॉपर नियोजन पूर्ण केल्या तर नक्कीच हा व्यवसाय तुम्हाला पैसे देऊन जाईल. मेडिसिनच्या बाबतीत म्हणाल तर पाणी शुद्धीकरण एक नंबर आहे. सोक्रीना WS वापरतात. बी कॉम्प्लेक्सची गरज आहे पक्ष्यांना, तर सुरुवातीला पहिले 3 दिवस पिलाल्यानंतर ग्रोईप्लेक्स दिलं यांनी. कॅल्शियम सप्लिमेंट पण दिली, कॅल्गोफॉस जी की कॅल्शियम, फॉस्फरस, कॉपर, कोबाल्ट, झिंक, मॅग्नेशियम असे 8 इसेन्शियल मिनरल याच्यामध्ये टाकलेले, जेणेकरून पक्ष्यांमध्ये जी काही डिफिशियन्सी मिनरलची ती फुलफिल करण्याचं काम हे मेडिसिन करत असतं. व्हायमरलचा डब्बा नाही येते, व्हायमरल पण यांनी दिलेला आहे. तर ग्रोथ बघाल तर एक्सलंट ग्रोथ आहे. 6व्या दिवशी पक्षाचे वजनही खूप छान आलेले आहे. सगळ्यात महत्त्वाचं ब्रूडिंग व्यवस्थापन इथं खूप छान वाटलेलं आहे. तर व्हिडिओ माहितीपूर्ण वाटला असेल आशा व्यक्त करतो. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये. अशाच प्रकारचं कुक्कुटपालन संदर्भातल्या नवीन माहिती आणि अपडेट्ससाठी आपल्या चॅनलला लगेच सबस्क्राईब करून घ्या. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये.